हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी फ्रेश झाली मस्त आणि आता माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि लगेच स्वयंपाकाची तयारी करायची. आणि आज मला खूप फ्रेश वाटतंय. काल थोडी आजारी होती, थोडंसं ताप वगैरे आला होता, पण आज एकदम मस्त वाटतंय आणि बिलकुल एनर्जी वगैरे लो वाटत नाही आहे. छान वाटतंय एकदम. आणि सकाळी सकाळी इतकी छानदार हवा आहे ना, असं वाटते बाहेरच बसून राहावं. लय मस्त वाटतंय. तर चला मी पटपट आपली कामावरून रोजची सगळं काही काम आवरलंय माझं. स्वयंपाक झालाय, सगळं आवरलंय. आता कपडे वगैरे सगळं धुवून झालं, फक्त जेवण बाकी. पण आज केस धुतले तर म्हटलं थोडेसे केस वाळू पहिल्यांदा आणि मग जेवण करू. अजून सुनील पण बाकी जेवायचे, त्यांचं काम सुरू झालं तर ते काम करून बसले. तर आता पहिले मी केस वाळवते. या ब्रशने मी केस वाळत असते आणि त्याने स्ट्रेट पण होता. मस्तपैकी केस वाळून झालेले आता. आणि ते जे हॉट एअर ब्रश आहे ना, त्यांनी एकदम चांगलं वाटतं. म्हणजे असं केस जास्त तुटत पण नाही आणि असे लई ड्राय पण नाही होत. जे की स्ट्रेटनिंग केल्यानंतर कसे जास्त ड्राय वाटतं केस, पण ड्राय पण नाही होत त्यांनी. असं मस्त ब्लो ड्राय इफेक्ट येतो. काम आहे थोडंसं, एक व्हिडिओ शूट करायचा आहे तर तेवढा करते. आता जेवण करतो आम्ही दोघं. माझी काय गणगण चालू आहे कळतच नाही. मग अशी यांनी मोबाईल दिला मला त्यांच्या मोबाईलने थोडंसं काम होतं, तर मी गणगणीत तो मोबाईल इथं ठेवला आणि तिकडं कशाला तरी गेले आणि परत आले आणि यांना म्हणते द्या मोबाईल आता द्या. आणि आता पण हे जे भांडे ना, ते किचनमध्ये घेऊन जात होते, तर एका हातात दोन्ही रिमोट घेतले आणि एका हातात भांडे घेतले. मग आठवलं, अरे रिमोट घेऊन कुठे चालले मी. तर अशी गणगण चालू आहे आज. त्याला काय म्हणते माहिती का, कधी कधी जास्त वापरायला नाही राहत ना, मग ते मिसबिहेव करते. दुसरं काय नाही म्हणत तुला, नॉर्मल. फक्त हे वापरेल नाही, ते वापरावं लागेल जा व्यवस्थित काम. तुमच्यासारखंच ना हो, तुमचीच बायको आहे मी. होतं नका सांगू. बायको मध्ये माझ्या मध्ये सेपरेट एक मेंदूचा फरक. जो मेंदू सारखा आहे वजनाला, फक्त त्याचे जा काम करायला जा. कुत्रा मागाली पाहिलं तुझ्या वाणी नाही पाहिलं मी जा. म्हणूनच मी म्हणले याला तरी इथं झोपायला इतकी मजा वाटते ना, की बस सगळं सोडून देतो, पण इथं ह्या पायरी जवळच झोपतो चिको. तर चला 4 वाजत आले आणि आता चहा वगैरे करते. खूप वेळ आराम केला, झोप तर काही येत नाही, पण असंच मोबाईल बघत बसते केव्हा पण. तर चला आता सुनीलला पण चहा घ्यायचा आहे, दादांना पण घ्यायचं आहे, तर मस्तपैकी चहा बनवते आमच्यासाठी. आणि हो, लवकरच आत्यान ते पण येणार आहे आणि कान्हा पण येणार आहे. तर आता परत सगळे येतील, मग करमन बाबा. आता थोडेच दिवस राहिले की मी एकटी राहणार आहे. आणि आता आत्यान ते येतील, कान्हा येतील, मग मजा येईल. कारण एकटी असल्यावर लई बोर होतं बाबा. आणि ते पण 15 दिवस झाले ना आता आत्यान त्यांना जाऊन. रविवारी 15 दिवस होतील. एवढे 15 दिवस एकटी लय बोर झालं मला यावेळेस. तुम्ही दोघं असे का आले इकडं? अरे कुठून आले? चला घरात, चला. पहिले मध्ये पळलो, परत बाहेर आलो, काही सापडलं नाही. हे बघा, इथं आहे, इकडं आहे, सगळीकडे. बिस्किट आण थोडे. हा माणूस मला का मारते सांगा तुम्ही, मला का मारते? दादाची हायबूचा घेऊन जातो. काय घेऊन जातो? हायबूचा. तिच्यात पेट्रोल आहे का ते पाहावं लागेल पहिले. हे चालले मिक्सर रिपेअर करायला, कारण उद्या अत्यंत येतील. घरात भाजीपाला पण नाहीये, मम्मी पप्पा ते, आणि मिक्सर पण काहीतरी शेंगदाण्याची भाजी करतील तर ते मिक्सर सुद्धा बंद आहे. अरे पोरी, माझी आई काय ती दुसरं छोटं भांड कुठे? सगळे भांडे दिले मी तुम्हाला. बरं ठीक आहे. आणि दुसरी पिशवी दे ना भाजीपाला आणायला, याच्यात मिक्सर बस. तुम्ही असेच चालले का? हा, असंच असतं आपलं. आपण लय तामजाम नाही करत. जसं आहे तसं आहे, माणसानी आहे तसं राहावा. मला वाटलं का तुम्ही असे म्हणजे लगेच म्हणजे तुम्ही गावात तिथं मंदिरात जायचं असलं तर साडी बदलून जाते. चला
पिशवी द्या. ती तिथं नाकाला हे करू. ती तिथं पिशवी अटकवलेली. मला माझा चष्मा कुठे काय माहिती. मी कुठेतरी पाहिला होता अहो. मग तो पाहिला होता तर तिथून आठवून शोधून दे ना. मला असं वाटतंय गाडीत असन. आमच्या यांनी आज इतका भाजीपाला आणला की बस, आणि मिक्सर पण नीट करून आणले, त्याबद्दल मी त्यांच्यावर खूप खुश. थँक्यू सो मच. असे का उभे राहिले, असे का बसले हो? तारीफ केल्यावर वर नाही जात आणि निंदा केल्यावर रुसून नाही बसत तसा माणूस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एवढं भाजीपाला आणून दिलं. चला, यांनी तर किती मोठा बाजार आणलेला आहे, पण बऱ्यापैकी बाजार काही निवडायचा आहे. तर म्हटलं आता निवडण्यापेक्षा, कारण थोडासा टाईम झाला, मी आज थांबलेच, म्हटलं बाजार आणल्यानंतरच भाजी करू. कारण काय करू याचा प्रश्नच होता मला. आळूच्या वड्या तर मी बनवणार होते, पण भाजी पण काहीतरी लागणार होती. तर म्हटलं तीच लाल मिरचीची भाजी खाऊन कंटाळा आलाय, कारण मिक्सर झालंच नव्हतं त्यामुळे दळता येत नव्हतं. तर आज मस्त हिरव्या मिरचीचं बटाट्याची भाजी केली रशीची, कारण हिरव्या मिरचीची भाजी खायची इच्छा झाली होती. मिक्सर बंद असल्याने ते करताच येत नव्हतं, कारण लाल मिरचीची एवढी खाऊशी नाही वाटत. आमच्या घरी सगळे हिरव्या मिरचीचंच खातात, एखाद दिवशीच लाल मिरचीचं काहीतरी असतं. ती हिरव्या मिरचीची सवय लागली, ती लाल मिरचीचं खाऊशीच वाटत नाही. त्यामुळं आता मी वड्या तर लावून घेते. बटाट्याची भाजी टाकली शिजायला दादांसाठी मूग, आणि याच्यात आता वड्या टाकते शिजायला. तर हे बघा वड्या लावून घेतल्या आहे. आता त्या डायरेक्ट तेलात शिजवते, शिजत्या पण आणि टेस्टी पण लागतात. हे बघा अशी तेलात फ्राय करायची, लय टेस्टी लागते अशी पण. मस्त अशा आळूच्या वड्या पण रेडी झाल्या आहे, आणि बाकी सगळा पण स्वयंपाक झाला आहे. हो चला जेवायला, दादांना बोलवा. सो मस्त अशी बटाट्याची भाजी, चपाती आणि आळूच्या वड्या. आम्हाला लवकर झोपायचं आहे, कारण उद्या आम्हाला जायचं आहे माझ्या काकांच्या घरी. काकांची घरभरणी आहे, तर मी, सुनील, स्वप्नील, दादा, दीदी, कान्हा, आम्ही चौघं पण जातोय. आम्ही चौघं पण जातोय काकांच्या घरी, आणि उद्या लवकरच जाणार आहे, कारण लांब जायचं आहे, त्यामुळं थोडंसं लवकरच जातोय. तर उद्याचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, तर तुम्ही नक्की बघा उद्या काय काय राहील. आणि उद्या अत्यंत पण घरी येणार आहे, उद्या पूर्ण घर भरलेलं राहील, त्यामुळं उद्याचा ब्लॉग तर नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यात उद्या दीदींचा बड्डे पण आहे, तर बघू उद्याच्या दिवसात काय काय घडतं. सो इकडे हे दोघं काय करताय बघू आपण. पाणी प्यायला आले होते, इकडंच बोलत बसले. झाला बस. एक्सक्यूज मी, उद्या आपण असे एकटे एकटे नसणार घरी, उद्या सगळे असणार. उद्या दिवसभर गुब्यासोबतच. हा, उद्या गुंब्यासोबत, परत आत्यान ते पण येणार उद्या संध्याकाळी, म्हणजे सगळे. म्हणजे मी जास्त कामं सांगत होते असं म्हणायचंय तुम्हाला? काय? मी जास्त कामं सांगत होते असं म्हणायचंय तुम्हाला? नाक बंद झाला वाटतं, तो नाकात बोल रही. मी जास्त कामं सांगत होते असं म्हणायचंय का तुम्हाला? अजून कोणत्या भाषेत बोलू दे सांगा. भाषा तीच आहे, टोन वेगळा. टोन वेगळा केला तुम्ही जास्तच. त्याच्या मम्मी पप्पा येणार आहे. मम्मी पप्पा नव्हते ना, आपोआप माझ्यामध्ये अशी जबाबदारीची जाणीव झाल्यासारखं वाटत होतं मला कामं करताना. आता ते उद्या येणार, परत मला आळशी व्हावं लागणार. मला काय वाटतंय माहिती का, ते जरी आले ना तर यांनी यांचं रुटीन चालू ठेवलं पाहिजे. हे तू त्यांना का सांगते, मला सांग ना. असं मला वाटतं, हे मी त्यांना सांगते, हे तुम्ही पण ऐकते. म्हणजे तुला मला सांगण्याला असं सबस्क्रायबर थ्रू येऊन बोलायची काही गरज नाही ना. तुम्ही इथं ऐकतेच. हा, मला असं म्हणायचंय की ते जरी उद्या घरी येणार आहे ना, तर तुम्ही तुमचं रुटीन जर चालू ठेवलं ना व्यवस्थित, हो, तर सगळं काही छान होईल. तुम्ही सोन्यावाडीचे आहेत का स्वित्झर्लंडचे आहेत? काही पण समजा, तुम्हाला जे समजायचं ते.
उद्या मम्मी पप्पा येणार भाऊ ते फुल कंटाळलेले भाऊ 2 दिवसापासून ते 15 दिवस पूर्ण झाले ना frustrate झालेले आहे. इतके कंटाळले नाही ना आता म्हणजे कधी कधी बस. फोनवरच म्हणते हे काय म्हणे की 1 दिवस एक्स्ट्रा थांबा तुम्ही वाटलंच तर. एक्स्ट्रा नाही मला बाबा म्हणे आता ते उज्जैन ओंकारेश्वर करून मी ते म्हणे घरी येणार म्हणे आम्ही. मग बाबा म्हणे तिथं जावं लागतं ना म्हणे त्र्यंबकेश्वरला ओंकारेश्वर उज्जैन असं झाल्यानंतर जावं लागतं म्हणे. मग त्यांना म्हणलं हो जा त्र्यंबकेश्वर खायला जायचं त्र्यंबकेश्वरला म्हणे एखादी जाता येईल म्हणे आपल्या महाराष्ट्रात जवळच आहे नेन काय काम नाही म्हणे मी घरी आलो डायरेक्ट तापले ना मायावर सगळे काका बी तापले मावशी बी तापली मम्मी बाप्पा पण मी जस्ट एक सजेशन दिलं मला ते म्हणले म्हणून मला काय माहिती. मला मम्मी म्हणे काय म्हणे कडे मम्मी काहीतरी म्हणली एक शब्द मारला मम्मीने तुम्हाला काय आम्हाला घरी येऊन नाही द्यायचं. हा तर असं काही झालं म्हणजे 15 दिवस झाले ना आणि कोणी पण 8 दिवसाच्या वर एवढं म्हणजे जे घरची लाईफस्टाईल जगताय ना बऱ्यापैकी ज्याला फिरायची सवय त्याला काही एवढं वाटणार नाही. म्हणजे रेग्युलर घरी आहे असं काही 1-2 दिवस बाहेर जाऊन परत येत मग ते काय वाटत नाही एवढं. पण 8 दिवस सलग जर बाहेर राहिलं ना तर बाहेरचं खाणं बाहेर फिरणं बाहेरच राहणं त्याच्यामुळे माणूस बोर होऊन जातं. त्याच्यामुळे 8 दिवसाच्या वर तर एवढं राहू शकत नाही आणि ती 15 दिवस राहिली आता त्याच्यामुळे तर ती लईच बोर झाली असणार आहे. म्हणजे आधी त्याच्यात त्यांचं रुटीन कसं आहे आणि कधी झोपू 5लाच उठणार म्हणजे सवय ना त्यांची रोजची किती 5लाच उठतं त्याच्यामुळे त्यांची झोप नाही झाल्यामुळे त्यांचं जेवण बी टाइमवर नाही. आज सकाळी त्यांनी सकाळी वडापाव खायले तर डायरेक्ट संध्याकाळी समोसा खायले. आज त्यांना दर्शनाला जास्त वेळ लागला ना त्याच्यामुळे त्यांचं आज जेवण जास्तच लेट झालं. नाही तर रोज नाश्ता जेवण मग परत भूक लागली तर काहीतरी नाश्ता असं करता. पण आज ओंकारेश्वरला जास्त गर्दी असल्यामुळे त्यांना खूपच टाईम लागला दर्शनाला जवळजवळ 5 तास लागले. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यावर ते गेले होते तर डायरेक्ट संध्याकाळीच. आणि आत्या पहिल्यांदा गेल्या होत्या ना तेव्हा एवढी गर्दी नव्हती म्हणजे असं दर्शन झालं होतं तर त्यांना असं वाटलं असेल की यावेळेस पण होईल. पण आम्ही मागच्या वेळेस एक्सपिरियन्स घेतलेला आहे इतकी गर्दी होती ना आम्ही लाईनला सुद्धा लागलो नाही बाहेरून दर्शन घेऊन निघालो होतो. गर्दी जास्त आहे त्याच्यामुळे जास्त टाइम लागतो. तर असा काही विषय उद्या घरी सगळेच बघायला भेटतील. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय.